ते काय वर्तत आहे भागी म्हणून पाहू येती ता समुद्राची ओढी ठेले तेवी चित्ताचे चैतन्य झाले येथ यातायात निभारे घनानंदजी ग्रंथराज ज्ञानेश्वरी 8वा श्लोक आहे 8. याच्यामध्ये माऊली ज्ञानोबाई काय सांगतात. आता आपण या ठिकाणी का बुवाय पौर्णिमा करायची तुम्हाला या म्हणायची गरज नाही. प्रत्येक वेळेला मी एकच सांगत असतो, महिन्यातला एक दिवस सुट्टी काढा. तुम्ही आयुष्यभर शेतात काम करताना जरी देह ठेवला तरी तुम्हाला कोणीही म्हणणार नाही तुम्ही खूप चांगलं केलं म्हणून. 50 एकर कमवा, 50 कोटी बँकेत ठेवा, 50 तुम्ही तो किलो सोनं ठेवा, हे काहीच कोणी तुम्हाला चांगलं म्हणणार नाही. पण एक माळकरी घरात असेल, नामधारक घरात असेल, नाम घेता घेता देह ठेवला तर मगच विषय निघाला होता, रात्री विषय निघाला होता ज्ञानेश्वरीमध्ये. पापाचं कर्म केलं तर त्याच्या 42 पिढ्या नरकाला जातात आणि पुण्याचं कर्म जर केलं या ठिकाणी अन्नदान केलं जातं. तुमच्यासारखे 4 साधक येतात, एक साधक या ठिकाणी हात धुवून गेला तर 1000 ब्रह्मदेव जेवल्याचं पुण्य त्या या जागेला मिळते. सांगायचं तात्पर्य असं आहे की काय यायचंय, का पौर्णिमा करायची आहे. तुम्हाला प्रपंचातला एक दिवस जर देवाकडे जाता येत नसेल, तुम्ही काही नित्यनेम करतात का. इथं सांगितलं येण्याच्या अभ्यासाची येऊ चित्ताची करिपा सांगू अगा उपाय बळे बघू पहाट टाकी. अगदी एखादा पांगळा जरी असला त्याने जर थोडा थोडा नंगत तंगत वर गेला तर तो डोंगरात चढेल. आणि तुम्ही जर अभ्यास केला तर नाम मिळालेलं आपल्याला चिंतन कसं करायचं, श्वासावर लक्ष कसं ठेवायचं आणि देहबुद्धिबात कशी करायची. मग तैसे भोगा तुम्ही निघता चित्तमध माझे निघता हळूहळू पंडू सुद्धा मीची होय. आपल्याला सारखं काही सगळ्यांच्या घरी जाता येणार नाही, पण त्यानिमित्ताने इथे आलो. आता प्रवचन ऐकताना प्रत्येकाने आपलं नामावर लक्ष ठेवा, प्रत्येकाने आपल्या नामावर लक्ष ठेवा. सकाळचा एक टाइम ठरवा की ह्या वेळेला सकाळी 6 ते 6:30, 7 ते 7:15 15 मिनिटं फक्त चिंतन करा सकाळी. पण नित्य नियमाने त्या 15 मिनिटात अगदी ह्याला आलं तरी जायचं नाही, पण त्या 15 मिनिटात तुम्ही नामस्मरण करा सकाळी. संध्याकाळी एक 15 मिनिटं करा. 24 तासात आपण 15 मिनिटं करू शकतो. 9 ते 9:15 करा, 8 ते 8:15 करा, 10 ते 10:15 करा, पण टाइम ठरवा. नित्य नियम आम्ही लक्ष्मी वल्लभ चिंतादायी देव तुमच्याजवळ आहे. आणि हे सांगण्यासाठी प्रत्येकाच्या घरापर्यंत काही जाऊ शकत नाही. पौर्णिमेच्या निमित्ताने बघा, आता तुम्ही गावातले 11-12 वाजता आले आणि बाहेर गावचे 9 वाजेपासून इथं आले. मग तुम्हाला वाटलं पाहिजे, गेलं पाहिजे, जाऊ बाई काय काम केलं तरी ओरड आहे, नाही केलं तरी ओरड आहे, पण माझा कृष्ण वाट पाहतो मला जायचं, माझा गुरुदत्त वाट पाहतोय मला जायचं, असं वाटलं पाहिजे. आपल्याला अभ्यास केला पाहिजे. काय अभ्यास करायचा